आधी 40 आमदार फुटले. त्यानंतर पक्षाला मोठं खिंडार पडलं. मग 6 खासदारांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली. आता अजून आमदार फुटणार की नाही यावर राजकीय चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला. पक्षातील विश्वासू नेते मानले जाणारे सचिन अहिर यांनीही शिंदे गटात प्रवेश करत थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदापर्यंत मजल मारली. पण आता लढाई फक्त आमदार खासदारांपुरता मर्यादित राहिलेली नाहीये. पुढील काळात पक्षाची ताकद वाढवू शकणाऱ्या, तळागाळात संघटन उभं करू शकणाऱ्या आणि भविष्यातील नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्यांवरही शिंदे गटानं लक्ष केंद्रित केल्याचं चित्र दिसतंय. कारण अशाच एका तरुण महिला नेत्या आता ठाकरे गटाची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ज्या निवडणुकीत राज्यातील जवळपास सर्व प्रमुख नेते सत्यजित तांबे यांच्या पाठीशी उभे होते, त्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून मैदानात उतरून तब्बल 40,000 पर्यंत मतं मिळवणाऱ्या या नेत्या आता ठाकरेंचा पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत असं बोललं जाते. त्यामुळे हा फक्त एका व्यक्तीच्या पक्षांतराचा विषय नाहीये, तर ठाकरे गटाच्या भविष्यातील नेतृत्वाला बसणारा धक्का आणि याचीच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. मग कोण आहेत या नेत्या, त्यांच्याभोवती एवढी चर्चा का रंगली आणि आता एक महत्वाचा चेहरा पक्ष सोडणार असल्यामागच्या चर्चेची कारणं काय आहेत, हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत. विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, पण दुसरीकडे प्रबळ विरोधक म्हणून उभे राहतील असे नेते विधानसभेत आता हाताच्या बोटावर मोजणे इतकेच उरलेत. त्यामागचं मोठं कारण म्हणजे पक्षापक्षांमध्ये पडलेली फूट. अशातच आता आणखी एक नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे, ते म्हणजे ठाकरे गटाच्या उपनेत्या असणाऱ्या शुभांगी पाटील या लवकरच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करतील असं बोललं जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी शुभांगी पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि तेव्हापासूनच त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना चांगलंच उधाण आले. सध्या त्या ठाकरे गटाच्या उत्तर महाराष्ट्राच्या उपनेत्या म्हणून काम पाहत आहेत. सध्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत विचारणा केली असता सावध भूमिका घेत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नाहीये. निर्णय झाल्यावर मी स्वतः सर्वांना सांगेन असं त्यांनी स्पष्ट केले. हा व्हिडिओ बनवेपर्यंत तर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय अशी कोणतीही बातमी आमच्यापर्यंत आली नाहीये. मात्र याच वेळी त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीबाबत आणि पक्षातील अंतर्गत राजकारणाबाबत नाराजी व्यक्त केल्याचंही बघायला मिळालं. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या चर्चाही सकारात्मक असल्याचं बोललं जात असून लवकरच त्यांच्या शिंदे गटातील प्रवेश निश्चित झाला आणि त्या प्रवेश करतील असंही म्हणलं जाते. मग आता प्रश्न पडतो की शुभांगी पाटील नेमक्या कोण आहेत आणि त्या शिंदे गटात जाण्यानं काय होणार आहे. तर बघा, काही वर्षांपूर्वी राज्यभर चर्चेत आलेली नाशिक पदवीधर मतदारसंघाची विधान परिषदेची निवडणूक, त्या निवडणुकीत जवळपास सर्वच मोठे राजकीय नेते सत्यजित तांबे यांच्या पाठीशी उभे होते. अशा परिस्थितीत कोणतंही मोठं राजकीय पाठबळ नसताना शुभांगी पाटील यांनी त्यांच्या विरोधात राजा का बेटा राजा नहीं बनेगा असं म्हणत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि थेट सत्यजित तांबे यांना आव्हान दिलं आणि याचमुळे त्या राज्यभर चर्चेत आल्या. त्यांचे अनेक व्हिडिओ जेव्हा त्या भाजपामध्ये होत्या आणि अचानक त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला, त्यामुळे त्यांचे अनेक व्हिडिओही चर्चेत आले होते. विशेष म्हणजे 2022 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि लगेचच त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. नाशिक पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकी जाहीर झाल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला, कारण त्या भाजपमध्ये होत्या. पण भाजपनं आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी त्या प्रयत्नशीलही होत्या. पण दुसरीकडे महाविकास आघाडीकडून तांब्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र राजकीय समीकरणं बदलली. सत्यजित तांबे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि यानंतर भाजपने सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला. हे चित्र स्पष्ट होता. शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांना उमेदवारी दिली आणि त्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांच्या विरोधात पदवीधर निवडणुकीत रिंगणात उतरल्या. त्या निवडणुकीत शुभांगी पाटील यांना तब्बल 40,000 मतं मिळाली. जरी त्या निवडणूक जिंकू शकल्या नाहीत तरी त्यांनी दिलेली लढत राज्यभर चर्चेचा विषय ठरली. याच कामगिरीची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना ठाकरे गटाच्या उपनेत्यापदाची जबाबदारी दिली. त्यानंतर त्या सातत्याने आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर टीका करताना दिसल्या. नुकत्याच झालेल्या टीईटी परीक्षेच्या संदर्भातही त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मात्र आता जर त्यांचाही शिंदे गटात प्रवेश झाला तर ठाकरे गटातील आणखी एक आक्रमक आणि तळागाळात काम करणारा चेहरा पक्षाबाहेर जाणार आहे. त्यामुळे ठाकरे गटातील प्रबळ विरोधकांची संख्या आणखी कमी होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. राजकारणाबरोबर शुभांगी पाटील या त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे देखील चर्चेत राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा संभाव्य पक्षप्रवेश हा फक्त एका नेत्याचा निर्णय न राहता उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणावर परिणाम करणारा ठरू शकतो.
शुभांगी पाटील यांच्याबद्दल आणखी सांगायचं झालं तर त्यांनी BA, DED, MA, BEd आणि LLB मध्ये शिक्षण पूर्ण केले. त्या धुळ्यातील भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. यासोबतच त्या महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापक आहेत. महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या प्रमुख सल्लागार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी ग्रामविकास मंडळाच्या त्या सचिव आहेत. आणि याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत त्या होत्या. राजकारणात त्यांनी पहिल्यांदा कुठल्या पक्षासोबत काम केलं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस. मात्र काही काळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटना स्थापन करून या संघटनेच्या माध्यमातून काम करण्यास सुरुवात केली. शुभांगी पाटील धुळ्यातील एज्युकेशन सोसायटी आणि जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षाही आहेत. शुभांगी पाटील यांनी राज्यातील सुमारे 15 ते 20 वर्षापासून विना वेतन काम करणाऱ्या सुमारे 55,000 विना अनुदानित बेरोजगार शिक्षकांसाठी सतत लढा देऊन 13 सप्टेंबर 2021 रोजी शासन आदेश मिळवून शिक्षकांसाठी 20% आणि 40% अनुदान मिळवून दिलं होतं. गेल्या 10 वर्षापासून ते शिक्षकांसाठी काम करतायत. त्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत आहेत आणि यामुळेच त्यांनी यापूर्वी आझाद मैदानावर शिक्षकांच्या प्रश्नावर 7 दिवसांचं उपोषणही केलं होतं. त्यामुळं तळागाळातील लोकांशी नाळ असलेल्या शुभांगी पाटील यांनी जर शिंदे गटात प्रवेश केला तर शिंदेची ताकद वाढू शकते. एक आक्रमक चेहरा, तळागाळातील चेहरा म्हणून एक शिंदे गटाला पुन्हा एक नवीन चांगली उभारी मिळू शकते. एक नवीन जबाबदारी शुभांगी पाटील यांना दिली जाऊ शकते. त्यांचं काम पाहता त्यांना एक नवीन आणि महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. धक्कातंत्राचा वापर इथं पुन्हा एकदा एकनाथ शिंदे करू शकतात जर त्या शिंदे गटात आला तर, असं जाणकारांचं मत आहे. मात्र आता त्या प्रवेश करतील का नाही हे येणारी वेळच सांगेल. मात्र त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबद्दलच्या चर्चेबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.